बांपेवाडा येथील रहिवासी वसंत गणेश मेश्राम व 49 हे मोहफूल वेचण्याकरिता जंगलामध्ये गेले असता पाठीमागून वाघ आला व 1 किलोमीटर पर्यंत त्या व्यक्तीला करफडत नेले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांची वार्ता गावात पसरली. त्या ठिकाणी फॉरेस्ट एफडीसीएम अमोल नांगे, एसीएफ व्हीडी पाटील या ठिकाणी भेट देऊन त्यांनी 10 लाखाचा चेक व 20,000 रुपये अंत्यसंस्कारात करत दिले. फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि पोलीस डिपार्टमेंट आणि जागेवर जाऊन पंचनामा करण्यात आला. साकोली येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य नेपाल रंगारी यांनी सुद्धा दम कर्मचाऱ्यांसोबत चर्चा घडवून आणून मध्यस्थी करून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव डी रंगारी, जिल्हा महिला अध्यक्ष तनुजा नागदेवे, कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित होते. माजी जिल्हा परिषद सदस्य माहेश्वरी नेवारे यांनी सुद्धा भेट देऊन एकाला नोकरी आणि मृत्यूच्या वारसांना 50 लाखाची मदत देण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केलेली आहे. ज्यांच्यामुळे परिसरामध्ये लोक भयभीत झालेले आहेत. त्यामुळे फॉरेस्ट डिपार्टमेंट लक्ष ठेवून वाघाचा बंदोबस्त करा असे वंचित बहुजन आघाडीने मागणी केलेली आहे. या प्रसंगी वंचितचे यादवराव गणवीर, गणेश गजबी, ज्योत्स्ना खोब्रागडे व इतर कार्यकर्ते उपस्थित. बांपेवाडा शिवारात जंगल भागामध्ये वसंता गणपत मेश्राम या वाघाने हल्ला केला. आपल्या या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालयामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य नेपाल रंगारी आहेत. काय सांगाल याविषयी, आपली काय प्रतिक्रिया? वाघांनी आता गावागावात धुमाकूळ घातलेला आहे. आज अशी घटना घडली की बांपेवाडा येथे वसंता मेश्राम हा मोह वेचायला गेला होता. तर त्याला वाघाने जवळपास 1 किलोमीटर फरफडत घेऊन गेला. त्याच्यानंतर ही माहिती मला मिळाली. मी त्या ठिकाणी पोचलो. फॉरेस्टवाल्यांना सांगितलं. तेवढंच नाही तर पोलीसवाल्यांनासुद्धा मी सांगितलं आणि पोलीसवाले आले, फॉरेस्टवाले आले. त्यांनी ॲम्ब्युलन्समध्ये गाडी ठेवली. त्यावेळेस मी त्यांना म्हटलं की जोपर्यंत त्यांच्या घरातला जो व्यक्ती आहे त्यांना नोकरी देणार नाही तोपर्यंत आम्ही बाडी ह्या ठिकाणून हलवू देणार नाही. तेवढंच नाही तर शासनाच्या ज्या नियमाप्रमाणे 25 लाखाचा जो चेक द्यायचा आहे तर तो चेक त्यांनी मग 10 लाखाचा चेक आत्ता ह्या ठिकाणी त्या बाई जे वारसानं आहे त्या बाईला सुपूर्द केला आणि 50,000 रुपये त्यांनी आपल्याकडून सानुग्रह अनुदान म्हणून दिलेलं आहे. आज मला बांपेवाडा येथे मोहफूल वेचण्यासाठी मेश्राम हे जंगलामध्ये गेले असता त्यांच्यावर वाघाने हल्ला करून त्यांना जिवंत ते ऑन द स्पॉट त्यांचा मृत्यू झालेला आहे. ही घटना मला कळताच मी उपजिल्हा रुग्णालय साकोली येथे पोहोचलेली आहे. इथे शासन स्तरावरील सर्वच पोलीस डिपार्टमेंट असो किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटचे सगळेच लोक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. पत्रकार बंधूसुद्धा उपस्थित आहेत. मला अशी आवर्जून विनंती करायची त्यांना की त्यांच्या कुटुंबावर जी उपासमारीची वेळ आलेली आहे कर्ता पुरुष त्या ठिकाणी दगावलेला आहे. त्यामुळे ज्या काही शासनाच्या जे काही निधी आता 10 लाखाचा धनादेश त्यांच्या पत्नीला सुपूर्द करण्यात आलेला आहे. उर्वरित 15 लाखाचा धनादेश काही कालावधीनंतर त्यांना मिळणार आहे. पण मला एक विनंती करायची की त्यांना 4 मुली आहे. त्या 4 मुलीला 4 पैकी एका मुलीला जर शासकीय नोकरीमध्ये सामावून घेतलं तर त्या परिवारावर जी उपासमारीची वेळ आलेली आहे ही कुठली तरी उपासमारीची वेळ त्यांची निघून जाईल आणि त्यांना उदरनिर्वाहाचं एक साधन मिळेल अशीच मी प्रशासनाला या ठिकाणी. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना जशी माहिती मिळाली की वाघाने वसंताजी मेश्राम यांच्यावर हल्ला केला, तातडीनं वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत. ते वसंता गणपत मेश्राम आहेत. त्यांना 4 मुली आहेत आणि तो करता धरता व्यक्तिमत्व आहे. त्याने वाघाने हल्ला केलेला आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी ही मागणी आहे की आता फॉरेस्ट डिपार्टमेंटचे लोक आले, त्यांना 10 लाखाचा चेक दिला. पण वंचित बहुजन आघाडी अशी मागणी आहे की आम्हाला तो करता धरता पुरुष आहे तेव्हा 50 लाखाची मदत देण्यात यावी अशी आमची वंचित बहुजन आघाडी मागणी आहे. दुसरी अशी मागणी आहे की या भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये जो जंगल व्याप्त भाग आहे त्या ठिकाणी जो मोठ्या प्रमाणात जंगल व्याप्त जो भाग आहे त्या ठिकाणी फॉरेस्ट डिपार्टमेंटचे जे कर्मचारी आहेत आणि हे वाघाचा जो संचार मोकळ्यापणानं होत आहे. हा पिंकेपारमध्ये किती वेळा वाघ आलेला आहे, तर एकोडी परिसरामध्ये वाघ येत आहे, मोहघाटा जंगलामध्ये वाघ येत आहे. त्यामुळे फार मोठा धोका निर्माण झालेला आहे. त्यामुळे
त्यांना वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी आमची वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे. त्यासोबत सभापती आहेत डॉक्टर ललित हेमले साहेब. काय सांगाल, काय प्रतिक्रिया आपली? आज बांबटोळा परिसरात एवढी वाईट घटना घडली की वसंत मेश्राम या नामे मोह वेचायला गेला असता तिथून मोठ्या पट्ट्या वाघाने त्याला ठार केलं आणि त्यांची बाडी तिथं आम्ही नियमसाठी आणलेली आहे आणि त्याच्या मदतीकरता, कारण की तो परिवारातील एक मुख्य मेन होता आणि त्याला 4 मुली, एक त्याच्यामागे एक पत्नी आहे. तर त्याच्या वारसांकरिता त्याच्या खूप अडचण की तो एक मुख्य माणूस घरचा असल्यामुळे निर्माण झालेली आहे. त्याकरिता FDCM वन खात्यांनी त्यांना त्यांच्या परिवाराकरता आणि त्यांच्या मुलींकरता काही आर्थिक मदत देण्याची गरज आहे आणि ती द्यावी. आणि त्यांच्या ज्या मुली आहेत त्यांना कुठंतरी त्यांच्या शिक्षणावरती त्यांना एक कुठंतरी जॉब मिळवून देणं ही एक अत्यंत गरजेची बाब आहे अशी मी FDCMला विनंती करीत आहे. आपली सांगा. तर आमची वंचित बहुजन आघाडीकडून हीच मागणी राहील की ह्या वाघाचा म्हणजे जो आता जिकडून तिकडून ऐकण्यात येते की वाघाने बऱ्याचशा लोकांवर हल्ला केला आहे. आता खूप मोठ्या प्रमाणात आता मोह वेचणीचं सीझन आलेलं आहे. तर गरीब लोकांनी करावं का? मग जो त्यांची उदरनिर्वाह मोह वेचणे आहे किंवा तुरीच्या शेंगा, आपले जे शेतामध्ये जे तुरी वगैरे आहेत ते कापायला जातात. तर मग ह्या वाघाच्या भीतीने खरं पुरुष असो किंवा महिलाही त्या भीतीने जाणार नाही का? आणि जिकडे तिकडे बघतो, आता साकोलीलाही काही दिवसातच वाघ येऊन आलेला होता, तर तो वाघ त्यांना फड काढण्यात आला होता. आता जिकडे तिकडे म्हणजे वाघ हे सोडलेले आहेत, असं पण प्रकरण आम्हाला असं ऐकायला आलेलं आहे. तर शासनाने जास्तीत जास्त लोक ठेवावा किंवा जास्त कर्मचारी हे जंगलामध्ये म्हणजे त्याच्यावर वाच ठेवण्यात आलं पाहिजे. आता ह्या गरीब कुटुंबावर जी वेळ आलेली आहे, आता जो करता धरता माणूस होता तो तर निघूनच गेलेला आहे. त्या व्यक्तीवर आता ती जबाबदारी म्हणजे त्या महिलावर आली आहे. त्या महिलाला 4 मुली आहेत, तर त्या महिलांनी आता काय करावं? तर आमची शासनाला एवढीच मागणी आहे की त्यांना 50 लाख हे द्यावं आणि त्या जे आता त्यांची त्यांची महिला आहे किंवा त्यांची पत्नी आहे, त्याच्यातली एक मुलगी आहे, तिला त्यांनी एक ड्युटी द्यावी, तेव्हा नोकरी द्यावं आणि त्यांचा त्या नोकरीप्रमाणे नोकरी दिली तर त्यांचा उदरनिर्वाह हा होऊ शकते. कारण त्यांना मुलगा नाही आहे, 4 मुलीच आहेत, तर एखाद्या मुलीला द्यावं अशी आमची वंचिततर्फे मागणी आहे.